शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपल्यासोबत आहे। सर, खरं तर राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण सुरू आहे, मात्र शिक्षकांपुढे पेच पडला आहे, कारण 10वी-12वीच्या परीक्षा आलेल्या आहे, त्यांच्या तोंडी परीक्षा आहे। सर्वेक्षण करायचं का परीक्षेची तयारी करायची? हे बघा, आपलं काम सांभाळून हे काम करायचं आहे, कारण सर्वेचं काम हे आणि इलेक्शन आणि सर्वे हे दोन्ही आपलं पूर्वीच ठरलेलं आहे की त्यांनी करायचे। त्यांना व्यवस्थित कसं शिकवायचं माहिती असतं आणि ते व्यवस्थित शिकवतील याची मला खात्री आहे। काय तारीख पुढे ढकलणार किंवा काय तोंडी परीक्षा गोष्ट अशी आहे की फक्त 8 दिवस आहेत, 8 दिवसाचंच काम आहे, 8 दिवसापेक्षा जास्त काम नाही आहे। आणि राज्याच्या समोर असा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला प्रत्येकाने सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे। तुम्ही काही आदेश दिले शिक्षकांना? सगळं आदेश म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी ते सर्वेचं काम त्यांना दिलेलं आहे। ते सर्वेचं जे काम असतं हे आमच्या कंपल्सरी कामापैकी एक सर्वेचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सहकार्य करावं असं मला त्यांना नम्र निवेदन आहे। सर, तुम्ही सर्वेचं काम करा म्हणताय, मात्र जरांगे पाटील ऐकायला तयार नाही। हे शिष्टमंडळ भेट घेते, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, मुंबईत येण्यासाठी आग्रही ते। एक गोष्ट असं आहे की आता त्यांची जी मूळ मागणी होती ही मराठा आरक्षण हा एक सेपरेट विषय आहे, ही कुणबी दाखल्यांच्या संदर्भात होती। ती मागणी मान्य झालेली आहे, त्याप्रमाणे दाखले देण्यात आलेले आहेत आणि त्या दाखल्यावर आधारित इतर किती दाखले होतील हे कालच मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की जवळजवळ 29,000च्या आसपास दाखले हे इश्यू करण्यात आलेले आहेत आणि एका फॅमिलीमध्ये एक दाखला मिळाल्यानंतर त्याचे ब्लड रिलेटिव्हना ते मिळू शकतात दाखला, असं असतं। आणि त्याच्यामुळे साधारण 10 लाखाच्या आसपास मराठवाड्यामधल्या लोकांना कुणबी दाखल्याचा लाभ होऊ शकेल आणि ही संख्या खूप मोठी आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच ज्यांना कुणबी दाखले मिळाले त्यांची संख्या 37 लाखाच्या आसपास आहे। मग ती तुम्ही कंपेअर केलं तर मराठवाड्याच्या लोकसंख्येप्रमाणे आवश्यक तेवढे कुणबी दाखले आणि कुणबी दाखले म्हणजेच OBC फॅसिलिटीज या मराठवाड्याला प्राप्त होते। पण जरांगे पाटलांना थांबवण्यासाठी काय सरकारकडनं प्रयत्न होते का? तुमचं काय बोलणी सुरू आहे का? कारण सगळं ठप्प होताना दिसतंय। एक गोष्ट अशी आहे की ते समजूतदार आहेत, त्यांना हे कळलं की 10 लाख दाखले मिळणार आहेत, आपोआपच ते कबूल होतील। त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आपल्याला हे दाखले मिळत असताना वंशावळीचा जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही सॉर्ट आऊट करून देतो आहे। त्यांनी तसे हे आम्ही तालुक्याच्या स्तरावर ही यंत्रणा बांधतो आहे आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा बांधल्यानंतर हे दाखले मिळायला कुठली अडचण येणार नाही, कारण वंशावळीप्रमाणे ती वंशावळी एकदा सिद्ध झाली की आपोआपच ऐकायला तयार नाही, कारण कालही शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे। नाही, शेवटी त्यांनी ऐकावं अशी त्यांना नम्र विनंती आहे। तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात, महापालिकेपुढे सुद्धा हाच पेच निर्माण झालेला आहे, कारण आता सर्वेक्षण करायला सगळे अधिकारी मुतलेले आहेत आणि दुसरीकडे पहिला आपण तर जरांगे पाटील येणार आहेत, त्याची तयारी करायची आहे। महापालिका अधिकारी आणि सगळे कर्मचारी यावरती बघा, महापालिका आणि महाराष्ट्र शासन सक्षम आहेत। शेवटी हा विचार कोणी केला पाहिजे? समाजाने केला पाहिजे। आज समाजाचं सर्वेक्षण चालू आहे, त्यावेळेला फॉर्म भरून द्यायचा की मुंबईमध्ये येऊन बसायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। शेवटी आपण हे सांगायचं काम केलं की फॉर्म भरण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे, त्याच्यासाठी 1.5 लाख लोक अपॉइंट केलेली आहेत जे रात्रंदिवस काम करत आहेत। आपल्याला माहिती आहे की एवढे इनपुट्स येतात की एखाद्या वेळेला आमची साईटसुद्धा ब्लॉक होते, एवढे इनपुट्स येत आहेत। एवढं मोठं जर काम चालू आहे तर त्यांनी आपलं फॉर्म भरावे आणि सहकार्य करावं एवढी आमची नम्र विनंती आहे। त्याच्यासाठी गावोगाव दवंडी स्वा पिटली जाते, तर त्यांनी प्रायोरिटीवर हे काम करून घ्यावं आणि नंतर काय संप उपोषण हे मार्चेस हे चालू असतात ना, ते कधी घेता येतात। परंतु जर हे काम राहिलं आणि त्याच्यापासून कोण वंचित राहिलं किंवा अर्धवट माहितीच्या आधारे जर हे आरक्षण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये अडचणीमध्ये आलं तर त्याची जबाबदारी सुद्धा कोणीतरी घ्यायला लागेल ना। शेवटचा प्रश्न आहे, जर जरांगे पाटील मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का आणि सरकारच्या पुढच्या अडचणी वाढतील? बघा, मराठा समाज अत्यंत समजूतदार आहे, लाखोचे मोर्चे निघाले परंतु एकही दंगल झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने मोर्चा येऊन गेला तर मुळातच सरकार देत आहे। सरकार ज्याला पॉझिटिव्ह नसतं त्यावेळेलाच मोर्चा काढायला लागतो। हे एक उलटं असं आहे की या ठिकाणी सरकार देतं म्हणतं आहे आणि तरी मोर्चा निघतो आहे। इथं कुठेतरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना नम्र विनंती आहे। इथं उलटं आहे, कुठेतरी सरकार द्यायला तयार आहे, मात्र ते मोर्चा काढतात, त्यांनी सहानुभूतीपूर्वक जे आहे ते विचार करावा असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनोज सराजुसने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।